See the problem number 8. The balance sheet of Sahil and Nikhil, who share profits in the ratio of 3:2 as on 31st March 2017. The admission of partner च्या या टेक्स्टबुक मधल्या 8व्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि ऍडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत. त्यावरून आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता लायबिलिटी साइड क्रेडिटर्स ऍडजस्टमेंट आहे. क्रेडिटर्स 60,000 इनर वाला. इथे अनरेकॉर्डेड परचेसेसची एक आपल्याला ऍडजस्टमेंट खाली दिलेली आहे. नंतर कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर टू क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. साहिल 80,000 and Nikhil 1 lakh. साहिल आणि निखिलचा कॅपिटल बॅलन्स. त्यानंतर जनरल रिझर्व वगैरे या प्रॉब्लेम मध्ये काही दिलेले नाही. आता ऍसेट साइड फर्निचर 60,000. फर्निचर 60,000 ऍडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला घ्या. बिल्डिंग 72,000. Building 72,000. Then debtors 40,000. Debtors 40,000. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक याच्यावर काही ऍडजस्टमेंट विचारलेली नाही. आउटर कॉलमला 48,000. हे कॅश अकाउंट आहे. वर्किंग नोट आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाउन 20,000. टू बॅलन्स ब्रॉट डाउन 20,000. ते पोस्टिंग कंप्लीट झाले. तेवढीच आहे पोस्टिंग. या आधीचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केल्यामुळे ती तुम्हाला सहज करता येतील. याच्यामध्ये फार काही अवघड नाहीये. वरद ऍडमिटेड ऑन 1st April 2017 on the following terms. Varad was to pay ₹1 lakh for his share of capital. तर वरद हा इन्कमिंग पार्टनर आहे किंवा न्यू पार्टनर आहे. त्याने 1 लाख रुपये त्याचा कॅपिटलचा शेअर बिझनेस मध्ये आणलाय. म्हणजे एंट्री काय होणार इथे आपल्याकडे? कॅश अकाउंट डेबिट टू वरद कॅपिटल अकाउंट. जर्नल एंट्री पुन्हा एकदा बघा. कॅश अकाउंट डेबिटेड 1 lakh टू वरद कॅपिटल अकाउंट 1 lakh. आपल्याला लेजर पोस्टिंग करायचं आहे. इथे होईल कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला टू वरद कॅपिटल अकाउंट. टू वरद कॅपिटल अकाउंट 1 lakh. याचा सेकंड इफेक्ट वरद कॅपिटल अकाउंटच्या म्हणजेच पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. हे वरदच्या कॉलम मध्ये त्याने आणलेलं कॅपिटल 1 लाख. एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू वरद कॅपिटल अकाउंट. नेक्स्ट, ही वॉज ऑल्सो टू पे ₹40,000 as his share of goodwill. He brings his share of goodwill in cash. त्याने कॅश मध्ये गुडविल आणले. आता इथे एंट्री काय होईल? जसं कॅश टू कॅपिटल एंट्री झाली, फक्त कॅपिटल आणण्याऐवजी गुडविलची अमाऊंट आणली कॅश मध्ये. म्हणजे एंट्री होईल आपल्याकडे कॅश अकाउंट डेबिटेड 40,000 टू गुडविल अकाउंट 40,000. म्हणजे एंट्री होईल आपल्याकडे कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला टू गुडविल अकाउंट.
ही एंट्री अगदी आपल्याकडे पहिल्या प्रॉब्लेम पासून झालेली आहे. टू गुडविल अकाउंट. आता यानंतर पुढे बघा, गुडविल अकाउंट आपण इथे वर्किंग नोट मध्ये काही ओपन केलेलं नाहीये, कारण फार त्याची काही मोठी आवश्यकता नाहीये. मग गुडविलच्या क्रेडिट बाजूला पोस्टिंग होईल बाय कॅश अकाउंट. आता गुडविल कॅश मध्ये आणल्यानंतर गुडविल रिटेन केलं असं कुठे प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा ते रिटेन आपल्याला करायचंय. त्याची एंट्री काय होते, तर गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता रेशो वापरावा लागेल इथे, सॅक्रिफाईस रेशो. म्हणजे गुडविलच्या डेबिटला पोस्टिंग होणार आपल्याकडे टू, पहिला पार्टनर आहे साहिल कॅपिटल अकाउंट आणि टू निखिल कॅपिटल अकाउंट. तर गुडविलच्या डेबिटला पोस्टिंग झालं. याचं सेकंड इफेक्ट, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. आता इथे सॅक्रिफाईस रेशो आपल्याला काढावा लागेल. आता प्रॉब्लेम मध्ये बघा, ओल्ड रेशो, ओल्ड रेशो आपल्याला दिलाय 3:2. 3:2 किंवा 3:2 आणि न्यू रेशो दिलाय आपल्याला 3:2:3. तीनास दोनास 3. इथे आपल्याला आता सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. असा सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ असेल, कारण याच्यावर स्पेसिफिक व्हिडिओ तयार झालेला आहे, तो पुन्हा एकदा बघावा असल्यास. सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. आता इथे सॅक्रिफाय कोण करणार नवीन पार्टनरसाठी, तर ओल्ड पार्टनर. त्यामध्ये साहिल आणि निखिल यांचा सॅक्रिफाईस रेशो असणार आहे. मग इथे पहिला असेल साहिल इज इक्वल टू, आता ओल्ड रेशो, ओल्ड रेशो आहे 3:2 म्हणजे 3/5 हा साहिलचा शेअर असेल ओल्ड रेशो मधला, मायनस ओल्ड रेशो 3:2:3 म्हणजे याच्यामधला साहिलचा शेअर असेल 3/8. 3/8. आता इथे आपल्याला छेद समान करावे लागतात. आता इथे बघा, तिरकस गुणाकार 3/8 24, 3/5 15 आणि 8/5 40. तुम्ही इथे प्रत्येकाला जरी सेपरेट याने भागलं तरी छेद, म्हणजे इथे अंशाला 8ने गुणावं लागेल, छेदालाही 8ने गुणावं लागेल, असंही करता येईल. किंवा इथे अंशाला 5ने गुणायचं, छेदाला 5ने गुणायचं. 24 वजा 15 बरोबर. इथे साहिलचा सॅक्रिफाईस रेशो आपल्याकडे किती येतोय बघूया. 24 वजा 15 म्हणजे 9/40. त्यानंतर साहिल झाला. आता पुढे निखिल बरोबर. तर निखिलचा ओल्ड रेशो मधला शेअर किती आहे 3:2 म्हणजे 2/5 मायनस न्यू रेशो 3:2:3 म्हणजे याच्यामध्ये सुद्धा 2/8 इज इक्वल टू, आता 2/8 16 वजा 2×5 10 भागिले 5/8 40 बरोबर. इथे किती येणार 16 10 गेले म्हणजे 6/40. Therefore सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू, आता इथे छेदाचा विचार करू नका, फक्त शेअर घ्या. किती आहे पहिला अंश घ्या 9 आणि 6 9/6. अजून याला सोपं रूप देता येईल आपल्याला. यालाही 3ने भाग जातो, 3×3 9 आणि 3×2 6 म्हणजे इथे आला आपल्याकडे सॅक्रिफाईस रेशो 3:2. 3:2 म्हणजे जेवढा ओल्ड रेशो आहे तेवढाच आपल्याकडे इथे सॅक्रिफाईस रेशो आला 3:2. आता इथे बघूया की गुडविल
40,000 आणले. 3-2 म्हणजे 3 आणि 2 5 ने भाग घालवायचा. 40,000 भागिले 5 म्हणजे 45, 8,000 रुपये आले. म्हणजे 8,000 गुणिले पहिला पार्टनर साहिलचे 3 शेअर म्हणजे 8×3 24,000 आणि निखिलचे 2 शेअर म्हणजे 8×2 16,000. म्हणजे एंट्री झाली आपल्याकडे गुडविल अकाउंट डेबिट 40,000 टू साहिल कॅपिटल अकाउंट 24,000 टू निखिल कॅपिटल अकाउंट 16,000. गुडविल रिटर्न इन द बिझनेस. पुढची ऍडजस्टमेंट बघूया. त्यानंतर द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो वॉज 3:2:3. हा आपण इथे सॅक्रिफाईस रेशो काढण्यासाठी याचा वापर केला. नेक्स्ट, ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू रिव्हॅल्यूड द ऍसेट्स ॲज फॉलोज. आता बिल्डिंग ₹1 लाख. तर बिल्डिंगची कॉस्ट दिली आहे किंवा रिव्हॅल्यूड अमाऊंट दिली आहे 1 लाख. आता बघा इथे बिल्डिंग तुम्हाला इथे 72,000 दिसतीये सुरुवातीची. इथे 1 लाख रिव्हॅल्यूड कॉस्ट दिसतीये म्हणजे बिल्डिंगची किंमत 28,000 रुपयांनी वाढली आहे. याला आपण म्हणतो ऍड ऍप्रिसिएशन. ऍड ऍप्रिसिएशन. आता इथे ऍप्रिसिएशन आहे म्हणजे प्रॉफिट आहे, त्यामुळे इफेक्ट द्यावा लागेल. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय बिल्डिंग अकाउंट. अमाऊंट आहे 28,000. म्हणजे तुम्हाला जर जर्नल एंट्री करायची असेल तर कशी कराल? बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट बिल्डिंग ऍप्रिशिएटेड. प्रत्येक प्रॉब्लेमच्या विद्यार्थ्यांनी घरी जर्नल एंट्री करायच्या प्रॅक्टिस म्हणून. अजूनही केल्या नसतील तरी पहिल्या प्रॉब्लेम पासून जेवढे प्रॉब्लेम होतील या टॉपिकचे त्या प्रत्येक प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्री करा. म्हणजे कुठलाही प्रश्न जरी आला कशाही पद्धतीने तरी तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. पुढे बघा, आता बिल्डिंगचं रिव्हॅल्यूड अमाऊंट दिले 1 लाख. त्याचं पोस्टिंग पूर्ण केलं. आता पुढे काय दिलंय? फर्निचर 48,000. इथे अवतारला घ्या फर्निचर 48,000. आता इथे फर्निचर आहे 60,000. इथे दिले 48,000 म्हणजे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फर्निचर. फर्निचरची किंमत कमी झाली आहे, कॉस्ट कमी झाली आहे. त्याला आपण काय म्हणतो? डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन 12,000. आता डेप्रिसिएशन हा लॉस आहे. इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला टू फर्निचर 12,000. आता इथे जर्नल एंट्री सर्च करता आली पाहिजे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट बिंग फर्निचर वॉज डेप्रिसिएटेड किंवा डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फर्निचर. नेक्स्ट पुढे बघूया. त्यानंतर डेटर्स 38,000. डेटर्स 38,000. आता 40,000चे डेटर म्हणजे कस्टमर होते. 38,000 आपल्याकडे रिव्हॅल्यूड अमाऊंट आले. याचा अर्थ इथे 2,000 रुपये वजा करावे लागतील. याला म्हणूया आपण लेस. डेटर्स मधून आपण RDD वजा करतो. लेस RDD 2,000. याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट बाजूला टू RDD अकाउंट किंवा टू डेटर अकाउंट 2,000. नेक्स्ट पुढे बघूया. इट वॉज फाउंड दॅट देर वॉज अ लॅबिलिटी फॉर ₹3,000 फॉर गुड्स in March 2017 but recorded on 2nd April 2017. की इथे मार्च 2017 मध्ये 3,000 रुपयाचा गुड्स परचेस केलाय, माल खरेदी केलाय, परंतु त्याची नोंद मात्र 2 एप्रिल 2017 मध्ये केली. आपण बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट वगैरे 11वीला शिकलो होतो. त्याच्यामध्ये अशा टाईपचे ट्रान्झॅक्शन काही झालेले होते, पण त्याचा इथे तसा संबंध नाहीये. बघा
की 3,000चा माल खरेदी केलाय, त्याची नोंद केली नाही. आता माल खरेदी केला की आपण नोंद कोणत्या बुकमध्ये करतो, तर परचेस बुकमध्ये करतो. मग हा इथे अनरेकॉर्डेड परचेसेस आहे, याची नोंद केलेली नाही, ती आता नोंद करावी लागेल. म्हणजे आपले क्रेडिटर वाढतील. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस, ही अनरेकॉर्डेड लायबिलिटी आहे थोडक्यात. 3,000 टोटल क्रेडिटर 63,000. टोटल क्रेडिटर झाले 63,000. आता हा खर्चचा लॉस आहे आपला, त्यामुळे इफेक्ट द्यावा लागेल इथे डेबिट बाजूला. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या टू क्रेडिटर्स, कारण आपलं देणं वाढलंय. टू क्रेडिटर्स 3,000. एवढंच आहे. आता आपल्याला इथे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करायचं. इथे काही कॅपिटल ऍडजस्टमेंट वगैरे विचारलेली नाही. आधीच्या प्रॉब्लेम प्रमाणे 12 आणि 2 14 आणि 3 17,000 आहे. इकडे क्रेडिट बाजूला 28,000 आहे. क्रेडिट बाजू टोटल जास्त आहे, हे डेबिटला पण लिहून घ्यायचे. 28,000 वजा 17,000, म्हणजे इथे आपला रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. हा प्रॉफिट ट्रान्सफर करायचा आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. आता ओल्ड पार्टनर आहेत आपल्याकडे. पहिला पार्टनर आहे साहिल, दुसरा पार्टनर आहे निखिल. प्रॉफिट किती होईल? 28,000 मधून 12 आणि 2 14 आणि 3 17,000 वजा केल्यावर 11,000 प्रॉफिट होतो. हा प्रॉफिट ओल्ड रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. ओल्ड रेशो आहे 3:2, 3:2. मग आता 11,000ला 5 ने भागायचं. 11,000 भागिले 5 म्हणजे 5 दुणे 10, 1 राहिला, 5 दुणे 10 आणि 2 शून्य म्हणजे 2200 रुपये एक शेअराला. हे 2,200 गुणिले 3 हे 6,600 आणि 2,200 गुणिले 2 म्हणजे 4,400. म्हणजे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हा पार्टनर कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करायचा. इथे क्रेडिट बाजूला रेकॉर्ड करा बाय प्रॉफिट और लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. साहिल 6,600 and निखिल 4,400. इथे आपण प्रॉफिट ट्रान्सफर केला. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट ट्रान्सफर केला. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करूया. बघा इथे 1,00,000 वरत 1,00,000. इकडे काही पोस्टिंग नाही, त्यामुळे इथे बॅलन्स येईल आपल्याकडे 1,00,000. त्यानंतर निखिल 1,00,000, 16 आणि 4 20,400. $1,20,400 बॅलन्स म्हणेल 1,20,400. त्यानंतर साहिल 80 आणि 20 100 1,10,600 1,10,600. इथे बॅलन्स येईल 1,10,600 टू बॅलन्स कॅरी डाऊन. आता कॅपिटल बॅलन्स आहे. पूर्वी आपल्याकडे साहिल आणि निखिल 2 पार्टनर होते, आता वरच ऍडमिट झाला, म्हणजे आपल्याकडे आता 3 पार्टनर असतील. इथे लायबिलिटी बाजूला कॅपिटल अकाउंट्स, यामध्ये पहिला पार्टनर आहे साहिल, त्याचा कॅपिटल आहे. इथे जे कॅरी डाऊन बॅलन्स आलाय तो घ्यायचा 1,10,600. 1,10,600. दुसरा पार्टनर निखिल 1,20,400. 1,20,000
400 आणि नेक्स्ट वरच कॅपिटल असेल 1 लाख, 1 लाख. टोटल कॅपिटल 0 0 6 आणि 4 10 0. आजचा एक एकाचा 1 1 आणि 2 3 1 2 3 3,31,000. 3,31,000. आता आपल्याकडे इथे वर्किंग नोट म्हणून आपण कॅश अकाउंट काढलंय, ते क्लोज करायचे. 20,000, 1 लाख आणि 40,000 म्हणजे 1,60,000. 1,60,000 म्हणजे बॅलन्स सुद्धा येईल 1,60,000. इथे लिहूया बाय बॅलन्स कॅरीड आउट. म्हणजे हा कॅश बॅलन्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला कॅश इन हँड. कॅश इन हँड 1,60,000. 1,60,000. बॅलन्स शीट क्लोज करूया. हे टॅली झाली पाहिजे. बघूया किती अमाऊंट किती आहे. 1,000 शेवटी, सॉरी 1 आणि 3 4, नंतर 3 आणि 6 9, 3,94,000. आणि ऍसेट बाजू बघूया. 0 0 0 8 आणि 8 16, 16 आणि 8 24 50. आजचे 2 2 आणि 6 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 4 19 ते 9. आजच्याला 1 1 आणि 1 2, 2 आणि 1 3,94,000. या अमाऊंटला आपला हा प्रॉब्लेम किंवा ही बॅलन्स शीट इथे टॅली होते. पण प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्व प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्रीज सुद्धा करा. थँक्यू.